नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची फर्स्ट युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा। त्या ठिकाणी तुम्हाला 10वीच्या इतर वर्गांच्या प्रश्नपत्रिका त्याचप्रमाणे बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळतील। क्वेश्चन 1A डू एज डायरेक्टेड 6 मार्क्स साठी आहे। फर्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स। योग्य लेटर्स लिहून तुम्हाला वर्ड्स कंप्लीट करायचे आहे। फर्स्ट वर्ड्स मध्ये पहा, ए हे लेटर लिहून हर्ट हे वर्ड्स तयार झालेले आहे। सेकंड, आर हे लेटर लिहून ग्रुप हे वर्ड्स तयार झालेले आहे। थर्ड मध्ये आर हे लेटर लिहून स्मार्ट हे वर्ड्स तयार झालेले आहे। आणि फोर्थ मध्ये के हे लेटर लिहिल्यानंतर मार्केट हे वर्ड्स तयार झालेले आहे। क्वेश्चन 2, द फॉलोइंग सेंटेन्सेस। क्वेश्चन नंबर 3, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर। अल्फाबेटिकल प्रमाणे तुम्हाला ते वर्ड्स लावायचे आहेत, म्हणजे ए टू झेड जसे क्रमाने आहेत त्याप्रमाणे तुम्हाला ते वर्ड्स लावायचे आहेत। फर्स्ट येणार आहे ऑलमोस्ट, बेबी, मदर, अनस्टेडी। सेकंड ग्रुप पहा, त्यामध्ये फर्स्ट लिहायचे आहे फ्लॅश, सेकंड आहे शॉक, थर्ड आहे स्टार्टेड आणि फोर्थ नंबरला आहे सडनली। क्वेश्चन नंबर 2, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज। 10 मार्क्ससाठी आहे। पुढे पॅसेज देण्यात आलेला आहे आणि त्या पॅसेजवर आधारित ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। A1 क्वेश्चन, से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू और फॉल्स। फर्स्ट स्टेटमेंट, we won't achieve our goals unless we take action to achieve them. ही स्टेटमेंट ट्रू आहे। सेकंड स्टेटमेंट, we all don't have natural talents. False. थर्ड स्टेटमेंट, the skill must be stronger than will. False. फोर्थ स्टेटमेंट आहे goals help to steer a course of life. स्टेटमेंट ट्रू आहे। पहा, या ठिकाणी पॅसेज देण्यात आलेला आहे। व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ पॉज करून पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे। सर्व प्रश्नांची उत्तरे ही पॅसेजमध्येच देण्यात आलेली आहेत। A2 ऍक्टिव्हिटी, कंप्लीट फॉलोइंग सेंटेन्सेस। या ठिकाणी सेंटेन्स दिलेले आहेत, ते सेंटेन्स आपल्याला कंप्लीट करायचे आहे। फर्स्ट आहे स्मार्ट गोल्स आर मेथोडॉलॉजी ऑफ, पुढे आपण सेंटेन्स कंप्लीट केलेले आहे, थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस। सेकंड सेंटेन्स, टू व्हॅल्युएबल असेट्स ऑफ सेटिंग गोल्स आर अ सीन्स ऑफ, पुढे सेंटेन्स कंप्लीट करायचे आहे। A3 क्वेश्चन, फाइंड फ्रॉम द पॅसेज एडजेक्टिव्ह फॉर द फॉलोइंग। फर्स्ट नेचर, नॅचरल, सेकंड व्हॅल्यू, व्हॅल्युएबल, थर्ड सक्सेस, सक्सेसफुल आणि फोर्थ AC। A4 क्वेश्चन, डू एज डायरेक्टेड। फर्स्ट आहे वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स, ॲड अ क्वेश्चन टॅग। या ठिकाणी पूर्ण वाक्य जसेच्या तसे लिहायचे आहे, हॅवंट, वी, त्यानंतर क्वेश्चन मार्क। सेकंड क्वेश्चन, the will must be stronger than the skill. Beginning with the skill must not be dash and change into positive degree. Answer, the skill must not be as strong as the will. A5 question, do you have a goal in your life and what effort will you make to achieve it? त्या ठिकाणी आपण आन्सर लिहिलेले आहे, yes I do have decided my goal in my life. क्वेश्चन नंबर 3 मधील A1 क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ पोयम। 4 मार्क्ससाठी आहे। पुढे पोयम दिलेली आहे, त्या पोयमवर आधारित आपल्याला ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। सेकंड क्वेश्चन, द चाइल्ड वॉन्ट्स टू लाइट द डार्क रूट सो दॅट हिज फादर रिटर्न्स अर्ली। या ठिकाणी पोयम देण्यात आलेली आहे।
A2 question. Pick out the examples of alliteration and repetition. Answer आहे O moon. Give me a basket full of moonlight. A3 question. Give your one rhyming words for the following. Dark, park. सेकंड आहे saw, war. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची फर्स्ट युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.